नाही असं आहे, ती अशोक खरात ही व्यक्ती नसून ती विकृती आहे. आता जोपर्यंत त्याचा खरा चेहरा समोर आला नाही तोपर्यंत तो सर्वांना पूजनीय होता. सर्व लोक त्या बाबांच्या नादाला लागले होते. त्याचा गुरुमंत्र घेणं, त्याची दीक्षा घेणं, त्याच्या आश्रमात जाणं, तिथे पूजा करणं, ते करंगळ्या कापणं, त्या अघोरी विद्या करणं, अमावस्या पौर्णिमेला तिथपर्यंत जाणं, आणि हे सगळं चालू होतं. म्हणजे आम्हाला राजकारणात सक्सेस मिळवायचा असेल तर बाबा सांगेल तेच केलं पाहिजे. बाबांनी जर म्हटलं ना ही घाण आहे ही खा तरी खा, पण बाबाचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर सर्व आता ते तक्रारी द्यायला लागलेत. म्हणजे असं आहे की ज्या तुकारामांनी, ज्या गाडगे बाबांनी आणि ज्या नरेंद्र दाभोळकर सरांनी आपला जीव लावला या गोष्टी करता की समाज दुरुस्त झाला पाहिजे, याचं कारण एक आहे, तुकाराम, गाडगे बाबा, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली हे संत आता आउटडेटेड होतील अशी परिस्थिती निर्माण होत असताना हे जे नकली आहेत हे आता पुढे आलेत. आणि हा एक आहे सॅम्पल, असे अनेक सॅम्पल आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि जे धर्म खतऱ्यात म्हणून ओरडत होते ना अनेक लोक, हिंदू धर्म धोक्यात आहे. आता हा बाबा जर एखादा मौलवी असता, मौलवी असता किंवा एखादा ख्रिश्चन पादरी असता की अशा अत्याचाराचा त्याचा भांडाफोड झाला असता तर त्याला जिवंत जाळलं असतं. पण तो अशोक खरात आहे म्हणून त्याचं पाप झाकून घ्यायचं आणि त्याच्याबद्दल चकार शब्द बोलायचा. नाही, अरे ही कोणतं तुमचं बेगडी प्रेम हिंदुत्वाचं.